राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना साताऱ्यातील पुसेगाव इथल्या शेतात थांबले होते। या शेत जमिनीचे मालक अमोल जाधव आता समोर आले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांनी। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे जे आहेत, जे तिचे सासरे होते, ते बऱ्याच ठिकाणी मुक्काम त्यांनी केला होता। जवळपास 17, 18, 19 या दरम्यानचा जो मुक्काम होता, त्यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगावमध्ये देखील त्यांनी मुक्काम केला असल्याची एकूणच चर्चा होती। आणि याच भागात, मी ज्या ठिकाणी आता पुसेगावमध्ये आहे त्याच भागात मुक्काम केला असल्याची चर्चा जी आहे ती एकूणच होती। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर हा एक जनावरांचं शेड आहे आणि या जनावरांच्या शेडमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ते आले असल्याची माहिती आहे। आणि याबाबत आपल्यासोबत जे अमोल जाधव आहेत ते सध्या बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। अमोलजी, मला एक सांगा, हगवणे या ठिकाणी आले होते अशी चर्चा आहे, नेमकं काय विषय आहे? तर आले होते ते 10-15 मिनिटं थांबले आणि इथून थांबून गेले। ते पाऊस पडत होता त्यामुळे थांबले। इथून आमचे आंबे वगैरे उतरायला चालले होते, एवढे थांबले, बाकी काय नाही। परत ते निघून गेले इथून। नाही, पण त्यांची काय ओळख कशी काय, तुमची जरा थोडीशी माहिती द्या ना। ओळख म्हणजे फक्त आमच्याकडे बैल होता यांचा, तुमचा राहुल जाधव, बापू जाधव पुशेगावकर, त्यांच्या बैल इथं आहे। ते त्यांच्यापाशी येतात जातात, नेहमी येत होते जात होते, एवढा संबंध, बाकी काही नाही। काही वेळासाठीच या ठिकाणी उपस्थित होते, मात्र त्यांना या ठिकाणी थांबण्याची विनंती केली, मात्र ते थांबले नसल्याची एकूणच माहिती जी आहे ती यावेळी त्यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, पुसेगाव, सातारा।